मला असं वाटतं स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे, त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर अजून कोणतरी, हेच सुरू आहे. आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे. काही नाही, अंधकार. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही जे काय आता पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे, आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या पायाखालच्या जमिनी जात आहेत, जाऊ देत. असाच महाराष्ट्र विकला जाणार. सर्वाधिक उद्योग किंवा सर्वाधिक गोष्टी या रायगड जिथे आपण आता आहोत या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. पण इथेच पालकमंत्री पदावरून वाद सुद्धा सातत्यानं, मला ते फालतू गोष्टी आहेत, त्या अत्यंत फालतू गोष्टी आहेत. पालकमंत्री, पालक म्हणजे कोण? आईबाप ना. यांना आईबाप मानायचे का? माझं मत आहे, सरकार नावाची एक गोष्ट असते, सरकारने ह्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात, सरकारने आपल्या लोकांचं जे काही हित आहे ते सांभाळायचं असतं. हे काय पालकमंत्र्याचं काम नाहीये ना. म्हणजे आता त्या सिंगापूरच्या कुठच्यातरी कंपनीला सांगितलेलं की 30 आठवड्याच्या आत आम्हाला संपूर्ण आराखडा आखून द्यायचा आहे. माहिती आहे का रायगडला? आमच्या मुलामुलींना माहिती आहे का उद्या इथे कोणत्या प्रकारचे जॉब्स येणार आहेत? काही कल्पना आहे का आपल्याला? काही माहिती नाहीये. रस्ते करायचे नाहीत, उद्योग कुठचे येत आहेत ते दाखवायचे नाहीत, सांगायचे नाहीत, सगळं लपवून ठेवायचं. सोयीस्कर सर्वसामान्य लोकांना अंधारात ठेवलं जाते. अर्थातच. मग म्हणजे काय, ते कोणाच्या ते उद्योगपतींच्या हिताचं सगळं सुरू आहे ना. अजून काय सुरू आहे? साहेब, 1 जून पर्यंत, 1 जून 2026 पर्यंत हे सगळं काम होईल अशी ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली होती. मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी सुद्धा केली होती. 15 वर्ष ऐकतोय ना आपण. हे किती वया झाले आतापर्यंत? आत्ता ही परिस्थिती आहे, बरोबर आहे. परत तुम्ही उद्या येणारच आहात गणपतीच्या वेळेला. मग आमच्या चाकरमानी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत वर्षानुवर्ष. ते मला असं वाटतं 15 वर्षापूर्वीचं फुटेज काढून जरी तुम्ही आता दाखवलं तरी तेच आहे. नवीन कशाला पाहिजे तुम्हाला?